राहिली. तर मित्रांनो, आज आपण चाललोय कोकणात. आता आपण चाललोय मोठी गाडी घ्यायला. आता आपण ॲसिडिटीच्या इथे. तर आता मोठी गाडी घेऊन आपण जाणार आहेत कोकणात. तर आपला कसा प्रवास आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला. तर आता हा आपला साहिल सफरी. तर ही आहे साहिलची गाडी समोरची. तर आता आपण निघणार आहे ह्या गाडीतून कोकणात जायला. महाडला आपण चाललो. गाडी चालवताना तो साफी करणार साफसफाई करतोय साईडला गाडीची. तर आता आपण निघतोय. गाडी घेतली आपण. तर मित्रांनो, आता आपण गाडी घेऊन निघालोय. आता मी आहे MIT शाळेपाशी. तर आज नेमका संडे आणि काय माहिती नाही आता पुढे आपला प्रवास कसा असणार आहे. तर साहिलला आपण विचारूया. साहिल, कसा आहे आपला पुढचा प्रवास? एकतर मित्रांनो, कसे आज एकतर संडे पडला आणि संडेच्या दिवशी आपण गावाला जातोय, म्हणजे कोकणात जातोय आणि त्या तामिणी मार्गे जातोय. म्हणजे एकदम फुल वातावरण असतो, एकदम निसर्गमय रम्य असं आणि पूर्ण हिरवगार, पाऊस, धबधबे चालूच असतात. कारण की आता सध्या पाऊस खूप जोरात पडतोय घाटात. मला भरपूर जणांचे कॉल आले वगैरे, मेसेज आले की तुम्ही गावाला येताय, घाटात वगैरे पाऊस लागेल जोरात. अशी माहिती भेटली की घाटात भरपूर पाऊस झालाय काल रात्री. आणि साहिल हा कोकणचा आहे, मेन त्याचं गाव कोकणात आहे, म्हणून त्याला जास्त माहिती त्याला आहे. मी जात असतो का त्याच्या गावाला गणपतीला वगैरे, पण मला एवढं तिथलं काही नॉलेज नाहीये. ते जे काही ते सगळं साहिलला माहिती आहे. आज भरपूर गरी लागेल असं मला तरी वाटते, कारण की अनुभव सांगतो माझा. कारण की भरपूर वेळा मी पावसात ना, म्हणजे गणपतीला आम्ही जातोच गावाला, ते तामिळ मार्गे जातो. कारण की भोर मार्गे जो आहे तो म्हणजे खूप अशी लांब पडतो. म्हणजे लाईक कधी तिकडे दरड वगैरे कोसळतात, तर रस्ता इतका चांगला नाही. आणि तामिळ खूप असा सोयीनुसार आहे, म्हणजे रस्ता एकदम प्लेन आहे, गाडी एकदम चांगली जरा पळता येते, म्हणजे टाइमनुसार जाता येते. बघू आज ट्रॅफिक लागेल असं म्हणजे वाटतंय. तर त्याला बघू मित्रांनो. आता तामिनीत आपण पहिले जायच्या आधी आपला जो इथला प्रवास आहे तो काय आपण बघूया. आता आपण आलोय साहिलच्या घराजवळ. आता त्याचे मम्मी पप्पा येतील आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आता आपण वायपर मध्ये पाणी टाकतोय. लिक्विड टाकलं आणि पाणी टाकून आपण टाकतो. तर आता आपण भुसारीत आहे मित्रांनो. आता साहिलच्या घरून आपण निघालोय आपल्या प्रवासाला. तर आता आपण आलोय भोगावमध्ये. ते समोरचं मंदिर आहे ते विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि आज रस्त्यावरती गर्दी पण दिसते, आज संडे असल्यामुळे. तर आता आपण बघून क्रॉस करून पुढे आलोय. गाडीमध्ये पेट्रोल भरून घेऊयात पहिले. मित्रांनो, आता आपण गाडीमध्ये पेट्रोल आणि हवा चेक करून, म्हणजे गाडीचं पोट भरून आपण निघालो आपल्या प्रवासाला. इथे बघा मेंढरं वगैरे सगळे रस्त्यावरती. पिरंगूटच्या घाटामध्ये आहे आपण आता.
आता आपण आलोय मुळशीत शिवसागर हॉटेल क्रॉस करून पुढे. लय लांबच लांब काय मस्त हिरवं झाल्या. लक्षात नाही इथं गर्दी वाटते मला. घेऊ घेऊ कशी गोष्ट रे. जेव्हा पाऊस आला ना हा धबधबा मेन चालू आहे. लाईनच लाईन आहे. काच हळू हळू इथं काहीतरी झालंय. धडकला असेल कोणतरी. काच पडले.
केवढी आहे बघ ना. गाडी घ्यायची तरी बापरे. हा बघ इथं तरी अजून नाही नीट सांगा मला एवढा सत्तर मोठा नाही. नाही. पक्षी येतो तो. हा पूर्ण बोलतो पूर्ण. पूर्ण पाणी. गर्दी बघ. आता गर्दी नाही भेटत एवढी. हा लास्ट अजून एक आहे खाली. ते काय ना कॉर्नरला. हा. तू करून आलेच बघायला नाही का? तर आता आपण तामिनी घाट क्रॉस केला आणि आता पण काहीतरी खायला चाललो कारण दुपारपासून आपण काही खाल्लेलं नाही. पाऊस भेटलाच शेवटी. हे बघ आज बाहेर काढून व्हिडिओ चालू आहे. आता कुठे आपण कुठं काय कुठे आपण अच्छा. किती तास लागला रे आपण तामिनीतनं बाहेर पडायला? 1 तास गेलास. अरे इकडं होतं इकडनं तिकडे केवढं हे होतं. काच वर घ्या. काच अरे काच कुठे आहे? गावात आपण आता माणगाव मध्ये बघा मित्रांनो एवढी गर्दी. A few moments later. रांगच रांग आहे. एवढी मोठी रांग आहे. A little longer than a few minutes later. तरी पण दिसते लांब चालू Meanwhile, या साईडला नाही बरं. लाईन काय संपणच. एकच समाधान.
तर मित्रांनो आता आपण आलोय महाड गावात, एंट्री केली आपण. विचारलं मी मगाशी रोज मॅडमशी बोलून काय काय काढून मॅडम आधी आले ते मग त्यांना सांगायला बघा मामून तर आता आलो तर आपण मामून ओके गाईज, आता आपण महाडमध्ये पोहोचलेलो आहोत. ओके, 7:30 वाजलेत. आपण कितीला बसलो होतो? आपण बसलो होतो करेक्ट 2 वाजता, सॉरी 3ला. 3 वाजता निघालो होतो पुण्याहून. आता 7:30 वाजता आम्ही पोचलोय महाडला. तर कामानिमित्त आम्ही आलो होतो. आजचा आमचा स्टे इथं असेल साहिलच्या आत्याच्या घरी. तर चला आपण जाऊया. पहिले इथलं कामासाठी आपण आलोय, तिथलं काम उरकून आपण जाऊया आत्याच्या घरी. लागली त्याच्या बाहेर काय आणि दोघं जण आले तिकडे दाखव. ते दोघं दाखव. बघ तिकडे जण आले. फिल्डिंगला चुकी आहे गाईच. चल चल काय साईड तर मित्रांनो आता आलो आपण साहिलच्या आत्याच्या घरी. आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला ब्लॉग लवकरच एक येणार आहे, तो पण मला खूप आवडेल. आणि त्या ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टेक केअर.